हा एक सगळा वेगळी कविता मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्यासाठी ठेवली. बागवे सरांसारख्या तरुण कवीनं प्रेम कविता म्हटली तेव्हा माझ्यासारख्या बालकवी नाही पण म्हणायला पाहिजे. वा 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 वा. शेतकरी नाही म्हणून दोन तुकडे त्या कवितेचे. मजुरी करत शेती करत मी शिकलो. अधूनमधून ज्या दिवशी कॉलेजला जायचो त्या दिवशी वर्गात कधीच बसत नव्हतो. कोण कोण वर्गात बसलं ते बघण्याची जबाबदारी माझी असायची. पण एक कोणीतरी काळजी घेणारं होतं. ती मुलगी माझ्या वया घेऊन जायची आणि सगळ्या नोट्स लिहून आणून द्यायची. एमएच्या सगळ्या नोट्स तिच्याच हातामागे. बायकोला एक दिवस दिवाळीचा आवर्ताना लॅपटॉपवरती त्या वया सापडल्या. बायको म्हटली काय अक्षर सुंदर होतं तुमचं एमएला असताना. मी काहीच बोललो नाही दादा, कारण मला माहित आहे काही बोललं की किती मोठ्या मोठ्या संतांच्या वाट्याला काय काय आलंय बहाचं. पण आता हा कार्यक्रम बघितल्यानंतर मात्र तुझं काही खरं नाही. कवीच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून मी काहीच बोललो नाही. पण त्या मुलीने एक दिवस होळकर सरांच्या ज्या ओळी आहे त्या आमच्याकडे गॅदरिंगला आले होते. कवी प्रकाश होळकर, त्यांची फार सुंदर ओळी की तुझा आबाळ मला दे माझा आबाळ तुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. त्या तिनं शेवटच्या पानावर लिहून दिली. मला म्हटली काय वाटतं तुला. मी म्हटलं कविता छान आहे. पण ती म्हणे आशा याबद्दल काय वाटतं. आता इकडे शेतकरी आहे, मी कष्ट करतोय, मजुरी करतोय, आई वडील ते सगळं करताय आणि म्हणून मग मी तिला दिलेलं ते उत्तर आहे ते कॉलेजच्या काळामधलं. आज मुद्दाम बागवे सरांसारख्या तरुण कवीच्या कविता ऐकल्यानंतर मला ती कविता आठवली आणि ती कविता मुद्दाम तुमच्या समोर ठेवतो. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू. माझंच पोट मला जड झालंय, सांग ना तुझं पोट कुठून भरू. माझंच पोट मला जड झालंय, सांग ना तुझं पोट कुठून भरू. तो चंद्र ते सूर्य ती लुकलुकणारे तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात. तो चंद्र तो सूर्य ती लुकलुकणारी तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात. माझं जीवन म्हणजे नुसतंच अंधाराला वाहिलेलं, सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं. सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं. रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली, आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत. रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली, आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत. कारव्यांच्या कुडांवरची माती सुद्धा ओली होऊन सकाळपर्यंत गळून जाईल. माझं घरटं भर पावसात पावसानं जळून जाईल. माझं घरटं भर पावसात पावसानं जळून जाईल. तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा खुळा आहे. तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा खुळा आहे. पावसानं कुठं घर जळतात का, पण जळतात झोपड्या हे तुला पटणार नाही. मी कितीही ओरडलो बेंबीच्या देठापासून तरी हा आवाज तुला आतला वाटणार नाही. म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर. म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते पेलावणारच नाही. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते पेलावणारच नाही. त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग. त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग. कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे. कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे. कशाला माझ्या मागे लागतेस पोरी, या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहे. या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहे. हे सगळं होतं, ऐकत नाही. शेवटी जे व्हायचं ते होतं. अनेक लोकांच्या वाट्याला येतं तेच माझ्याही वाट्याला आलं. लग्नाची पत्रिका आली, जाता आलं नाही, गेलो नाही जाणीवपूर्वक. कारण कोपऱ्यात बसून लग्न बघणं माझ्यासारख्या बालकवीला तरी सहन होणार नव्हतं. आणि म्हणून नंतर भेटल्यानंतर ती जी बोलली त्याला पुन्हा उत्तर दिलं ते 4 कडव्यांचं असं आहे. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही, पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं. काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रूत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही, पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं. काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रूत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं. तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर. तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर. पण थबकलो थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलकं. पण थबकलो थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलकं. म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं. म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं. ऍक्सिडेंट मध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तोळं यातून बाहेरून. ऍक्सिडेंट मध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तोळं यातून बाहेरून. तरी अजून खचलो नाही,
काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही. वा 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 वा. काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही. एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल. एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल. एक पोरगीच गेली आयुष्यातून तिने लुटून लुटून कित्येक लुटलं असल. क्या बात आहे. एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल. एक पोरगीच गेली आयुष्यातून तिनं लुटून लुटून कित्येक लुटलं असल. असं मीच समजून सांगतो स्वतःला. हं, हं. असं मीच समजून सांगतो स्वतःला. तरी कधी कधी वाटतं की सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून आपण लटकून जावं छताला. आपण लटकून जावं छताला. आपण लटकून जावं छताला. क्या बात आहे.